गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आपल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 5वा उपयोजित लेखन यातील पत्रलेखन हा टॉपिक बघणार आहोत, अभ्यासणार आहोत. पत्रलेखन हे आपल्याला 5 मार्कासाठी विचारलं जातं. पत्रलेखन म्हणजे काय? तर पत्रलेखन ही एक कला आहे. आपल्या मनातील भाव, विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचे, तसेच आपले विचार व भावनांना चांगल्या भाषेत संक्रमित करण्याचे एक प्रभावी असे लिखित स्वरूपाचे साधन म्हणजे पत्र. तर या पत्राचे अनौपचारिक पत्र व औपचारिक पत्र असे 2 भाग पडतात. सर्वात प्रथम आपण बघूया अनौपचारिक पत्र. अनौपचारिक पत्र म्हणजे काय? तर आपण आपले भाव, विचार आपल्या जवळच्या कौटुंबिक व्यक्तीला जेव्हा सांगण्यासाठी, कळवण्यासाठी जे पत्र लिहितो ते पत्र अनौपचारिक पत्रामध्ये येतं. त्यामध्ये जवळच्या जिव्हाळ्याचे नाते असलेल्या व्यक्तीला पाठवले जाणारे ते पत्र असतात. म्हणजेच अनौपचारिक पत्र म्हणजे जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवल्या जाणारे पत्र, यालाच कौटुंबिक पत्र असे सुद्धा म्हणतात. तर यामध्ये सहभाग कुणाचा असतो? तर मित्र, आई, वडील, बाबा, काका, जे आजी, आजोबा यांना आपण पाठवत असतो. तर औपचारिक पत्र, औपचारिक पत्र हे कार्यालयीन व व्यावसायिक कामकाजानिमित्त पाठवले जातात. त्यालाच औपचारिक पत्र असे म्हणतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपण जीवन जगताना अनेक आपल्या इथे अडचणी येतात, आपल्या काही तक्रारी असतात आणि त्या आपण शासकीय कार्यालयामध्ये सादर करतो. तर कार्यालयामध्ये आपण जे पत्र लिहून सादर करतो ते म्हणजे औपचारिक पत्र. प्रायव्हेट कंपन्यांना सुद्धा आपण आपल्याला सुविधा मिळवण्यासाठी आपल्या काही तक्रारी असेल तर आपण शासकीय कार्यालयात किंवा खाजगी कंपन्यांमध्ये जे पत्र सादर करतो त्याचा समावेश औपचारिक पत्रात केलेला असतो. त्यामध्ये मागणी पत्र, विनंती पत्र याचा समावेश असतो. तर सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे अनौपचारिक पत्र. अनौपचारिक पत्रामध्ये, अनौपचारिक पत्र लिहिताना सर्वप्रथम आपल्याला डावीकडे दिनांक लिहावा लागतो, तारीख लिहावी लागते. त्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे असेल तिचा उल्लेख नात्यांप्रमाणे आदरपूर्वक करावा. आपण कौटुंबिक पत्र लिहित आहोत, ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहित आहे त्या नात्याचा विचार करून त्याला आदरपूर्वक त्यांचा उल्लेख करावा. म्हणजेच जर मित्राला लिहित असेल तर प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार. आई बाबांना, काका काकूंना, ज्या मोठ्या व्यक्तीला लिहित आहे त्या व्यक्तीला लिहिताना आदरणीय, तीर्थस्वरूप बाबा, तीर्थस्वरूप आई, शिरसाष्टांग नमस्कार, विनंती विशेष असा उल्लेख करावा, असा लिहावं तिथे. त्यानंतर अनौपचारिक पत्र लिहिताना विषय लिहिण्याची आवश्यकता नसते. अनौपचारिक पत्रामध्ये विषय लिहायचा नसतो. त्यानंतर पत्रातून भावना प्रभावीपणे व्यक्त व्हाव्यात. आपण ज्यांना पत्र लिहित आहोत त्या पत्रामध्ये आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त व्हायला हव्यात आणि पत्रातून नात्यातील आपुलकी, जिव्हाळा, प्रेम प्रतीत होईल असे लेखन करावे. पत्रामध्ये ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहित आहोत त्या नात्यातील आपुलकी, जिव्हाळा, प्रेम प्रतीत होईल असे लेखन करावे. शेवटी त्या व्यक्तींची विचारपूस करावी, क्षेमकुशल विचारावे. हे झालं अनौपचारिक पत्रामध्ये. आता आपल्याला बघायचं आहे औपचारिक पत्र. औपचारिक पत्रामध्ये, औपचारिक पत्र लिहिताना सर्वप्रथम आपण प्रति लिहित असतो, रिस्पेक्टिव्ह व्यक्तीला लिहित असतो त्यामुळे प्रति लिहितात. औपचारिक पत्र हे मुख्याध्यापक, प्राचार्य, कार्यकारी अधिकारी, क्रीडा अधिकारी, शिक्षण अधिकारी, आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा सगळ्या व्यक्तींना जे पत्र लिहितो ते औपचारिक पत्र. तर औपचारिक पत्र लिहित
लिहिताना सर्वप्रथम आपण प्रति लिहित असतो. प्रतीनंतर त्याच्या खाली माननीय आणि त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव, हुद्दा आणि ॲड्रेस, पत्ता लिहित असतो. तर हुद्दा म्हणजे पद. जसं आपण प्रति लिहिलं, सर्वात प्रथम दिनांक, प्रति, माननीय, त्यांचं नाव, त्यांचा हुद्दा आणि त्यांचा ॲड्रेस लिहित असतो, ज्यांना आपण पत्र लिहित आहे. त्यानंतर विषय लिहायचा असतो. विषय लिहिताना विषय असा पाल्हाळ अवांतर लिहित बसायचा नसतो. 2-2 लाईनचा वगैरे विषय नसतो, तर विषय अगदी मोजक्या शब्दात लिहावा लागतो. त्यानंतर विषय झाल्याच्या नंतर आपण महोदय लिहून खाली मजकूर लिहित असतो. पत्राचा मजकूर, पत्राचा आशय. पत्राचा आशय हा विषयाला अनुसरूनच असायला पाहिजे. मुद्देसूद मांडणी असायला पाहिजे. जर आशय लिहित आहात तर विषयाला अनुसरून तुम्ही आशय लिहा. अवांतर काहीही लिहायचं नाही, पाढलाळ लिहित बसायचं नाही आणि विषयाला मुद्देसूद आपण पत्र लिहिल्याच्या नंतर शेवटी आपली नम्र लिहायचा आणि पत्र लिहिता आदरपूर्वक भाषेचा उल्लेख करावा. तर आता आपल्याला औपचारिक पत्र बघायचे आहे. औपचारिक पत्रामध्ये सर्वप्रथम डाव्या बाजूला आपण दिनांक लिहितो. दिनांक म्हणजे तारीख लिहायची. त्यानंतर आपल्याला रिस्पेक्टिव्ह व्यक्तीला आपण पत्र लिहितो आहे तर प्रति मेन्शन करायचं, प्रति लिहायचं आणि खालील ओळीत प्रति लिहिल्याच्या नंतर माननीय, त्यानंतर त्यांचं पूर्ण नाव, हुद्दा आणि त्यांचा संपूर्ण ॲड्रेस लिहावा, पत्ता लिहावा. ज्या व्यक्तीला आपल्याला पत्र पाठवायचे आहे त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव, त्याखाली तिचा हुद्दा व संपूर्ण पत्ता लिहावा. त्यानंतर विषय, औपचारिक पत्रामध्ये विषय लिहिणं आवश्यक असतं. विषय लिहावा, पण हा विषय असा लिहावा की मोजक्या शब्दात असावा. खूप पाल्हाळ शब्दात त्याला लिहू नये. मोजक्या शब्दामध्ये विषय लिहा. पत्राचा विषय अगदी मोजका असावा, मोजक्या शब्दात असावा. पत्राचे लेखन मुद्देसूद असावे. पत्राचे लेखन मुद्देसूद असावे आणि विषयाला अनुसरून पत्राचा आशय लिहावा, पत्राचा मजकूर लिहावा. पाढलाळ लिहित बसू नये. पत्र ज्या कारणासाठी पाठवले असेल त्याचा आशय नेमक्या शब्दात मांडावा. पत्रात पाल्हाळ, फापट पसारा नसावा. भाषा आदरयुक्त असावी पण सलगीची नसावी. भाषा ही आदरयुक्त असावी. अशा प्रकारे आपण औपचारिक पत्र लिहावे. त्यानंतर डाव्याच बाजूला जो व्यक्ती पत्र लिहित आहे त्याचा आपला नम्र, आपली आज्ञाधारक, आपली नम्र, अ, ब, क आणि पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता असावा आणि खाली ईमेल लिहावा. तसंच अनौपचारिक पत्रामध्ये सुद्धा खाली डाव्या बाजूला पत्र लिहिणाऱ्याचं नाव आणि ॲड्रेस लिहावा. आता आपण अनौपचारिक आणि औपचारिक दोन्हीही बघितलेले आहे. आता मी तुम्हाला पत्राचं प्रारूप, नमुना सांगणार आहे की पत्र कसं लिहायचं. त्याचा फॉर्मॅट आपल्याला बघायचा आहे. तर आता आपण अनौपचारिक पत्राचा प्रारूप बघू, नमुना बघू की कसं लिहायचं. तर पत्र लिहिताना सर्वात प्रथम पत्र कुणाला लिहित आहो हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार पत्रामध्ये उल्लेख करायचा. सर्वप्रथम दिनांक लिहायचा. पत्र लिहिताना सर्वप्रथम दिनांक लिहायचा. डाव्या बाजूला दिनांक. त्यानंतर ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहितोय त्या नात्या लक्षात घेऊन, जसं मित्राला लिहित असेल तर प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार, आई बाबा, जे मोठे व्यक्ती आहे काका काकू यांना लिहित असाल तर आदरणीय तीर्थस्वरूप आईस बाबास शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष लिहावं. त्यानंतर आपल्या पत्राचा मायना जे तुम्हाला लिहायचं आहे, तुमच्या मनातील विचार भावना जे पत्राद्वारे पाठवायचं आहे ते लिहायचं. खाली क्षेमकुशल विचारायचं आणि डाव्याच बाजूला पत्राच्या शेवटी तुझा मित्राला लिहित असेल तर तुझा मित्र, आई बाबा ज्या मोठ्या व्यक्तीला लिहित असेल तर आपला, आपली आणि नंतर नाव, स्वतःचं नाव किंवा अबक लिहून पत्र पाठवणाऱ्याचा
लिहावा. जो पत्र लिहितो आहे त्यांनी आपला डावीकडे खाली पत्ता लिहावा, ईमेल लिहावा. आता आपल्याला बघायचं आहे औपचारिक पत्राचे प्रारूप. सर्वात प्रथम दिनांक, डाव्या बाजूला दिनांक लिहायचा. आपल्याला संपूर्ण फॉर्मॅट हा डाव्या बाजूनेच लिहायचा आहे. सर्वात प्रथम दिनांक झाल्याच्या नंतर प्रति, रिस्पेक्टिव्ह व्यक्तीला, आदरणीय व्यक्तीला आपण नेहमी लिहित असतो प्रति लिहिल्याच्या नंतर माननीय ज्यांना आपण पत्र लिहित आहे त्यांचं पूर्ण नाव, त्यांचा हुद्दा, पद लिहायचं. जसं आपण सपोज पुस्तकांची मागणी करत आहोत एखाद्या डेपोमधनं, तर प्रति माननीय व्यवस्थापक अमर बुक डेपो, आणि ज्यांना पत्र आपण लिहित आहे त्यांचा संपूर्ण ॲड्रेस, संपूर्ण पत्ता इथे लिहावा. त्यानंतर विषय लिहावा. विषय लिहिल्याच्या नंतर महोदय, विषय लिहिताना विषय लांबलचक नसावा, मोजक्या शब्दात लिहावा. जसं जर आपल्याला पुस्तकांची मागणी करायची आहे तर पुस्तकांची मागणी करण्याबाबत फक्त मोजक्या शब्दात विषय यायला हवा. त्यानंतर महोदय, पत्राचा आशय, इथे ज्या विषयाला अनुसरून आपल्याला पत्राचा आशय लिहायचा आहे. सपोज आपण आता पुस्तकांची मागणी करत आहे, विद्यार्थी प्रतिनिधी या जर नात्याने करत आहे तर तुम्ही सहज सुरुवात करू शकता. मी श्री कॉन्व्हेंट हायस्कूल या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी असून मी हे पत्र मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहित आहे, हा सुरुवात असावा. त्यानंतर पत्राची मुद्देसूद इथे मांडणी करावी आशयमध्ये, आणि त्या मुद्देसूद मांडणी करावी, भाषा आदरपूर्वक असावी. नंतर खाली आपली नम्र कृपाविलाशी आज्ञाधारक हे लिहावं, आणि त्यानंतर पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता खाली लिहावा आणि ईमेल मेन्शन करावा. अशा प्रकारे आपल्याला औपचारिक पत्र लिहायचं असते. आता आपण अनौपचारिक आणि औपचारिक दोन्ही पत्र कसे लिहायचे त्याचं प्रारूप, त्याचा नमुना बघितलेला आहे. लक्षात ठेवायचं कधीही पत्र लिहिताना, पत्र आपण कुणाला लिहित आहे 3 गोष्टी बघायच्या. सर्वात प्रथम पत्र कोण लिहित आहे, कोणाला लिहित आहे आणि कशासाठी लिहित आहे, काय विषय काय आहे. तर तुम्हाला इथे जे आपल्याला लिहायचं आहे ते संपूर्ण त्या प्रश्नामध्ये दिलेलं असतं. लेटर पॅटर्न जे येतं त्यामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं असतं. तिथे ॲड्रेस असतो, कुणाला लिहायचं ते सुद्धा असतं, कोणत्या नात्याने लिहायचं हे सुद्धा दिलेलं असतं. तर ते जाहिरात पाहून तुम्हाला कृती सॉल्व करावी लागते. तिथे सगळं दिलेलं, कुणाला लिहायचं असेल, एखाद्या अधिकाऱ्यांना लिहायचं असेल तर ते अधिकाऱ्यांचं इथे मेन्शन करायचा, हुद्दा, नाव मेन्शन करावं लागतं. अशा प्रकारे आपल्याला अनौपचारिक आणि औपचारिक पत्र लिहायचं असते. थँक्यू.